जीवनातील संकटे आणि मानसिक ताणाचा सामना। श्री स्वामी समर्थ, तू खूप दुखी आहेस। टेन्शन, अडचणी, संकट तुझी पाठ सोडत नाही। कोणीही येतो आणि दुःख देऊन जातो। कामाच्या ठिकाणी तुला खूप जास्त त्रास दिला जातो। आजूबाजूचे लोक तुला मानसिकरित्या दुखावतात। अशा अनेक गोष्टी आणि अडचणी तुझ्या आयुष्यात सतत त्रास देत आहेत। पण घाबरू नकोस, कारण आज या चॅनेलवर सर्वात महत्त्वाचा आणि शक्तिशाली व्हिडिओ तुझ्या साथीला आहे। जर तू हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलास आणि शांततेने पूर्ण लक्ष दिलेस, तर 3 दिवसांतच तुला बदलाचा अनुभव येऊ शकतो। पण हे फक्त तेव्हाच होईल जेव्हा तू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहशील। हे सांगण्याचा उद्देश असा नाही की तू व्हिडिओ अर्ध्यावर सोडून देऊ शकतोस। विश्वास ठेव, जोपर्यंत तू हा संकल्प पूर्ण करत नाहीस, तोपर्यंत तुला तुझ्या परमेश्वरावरचा विश्वास दाखवायचा आहे। जर तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल, तर कमेंट बॉक्समध्ये परमेश्वराची शक्ती माझ्यावर आहे टाईप करा आणि हा सर्वात शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा। मनाचे स्थिरीकरण, इतरांच्या वर्तनाचा प्रभाव टाळण्याचे रहस्य। आपण नेहमी सराव करतो की लोकांचे वर्तन आणि त्यांचे दुष्ट शब्द आपल्या परिस्थितीवर किंवा शरीरावर कसा परिणाम करू नये। आपली परिस्थिती आपल्या निवडीवर अवलंबून असते। समोरची व्यक्ती कितीही उग्र वागली तरी तू तुझे मन शांत ठेव। त्यांना आशीर्वाद पाठव। जेव्हा दोघांपैकी एक जण शांत राहतो, तेव्हा नात्यांमध्ये भांडण होत नाही। जेव्हा कोणी तुमच्याशी वाईट वागतो, तेव्हा लक्षात ठेवा, ती व्यक्ती स्वतः दुखी आहे। ते तुम्हाला दुखवत नाही, तर ते स्वतःच्या वेदनांमुळे असे वागतात। त्यांच्या मनात आनंद नसतो। अशा वेळी समजून घ्या की त्यांचे वर्तन त्यांच्या स्वतःच्या दुःखाचे प्रतिबिंब आहे। त्यांनी दिलेली वेदना ही त्यांच्यातील आंतरिक वेदनांचीच निदर्शक आहे। भावनिक संसर्गापासून दूर राहण्याचे महत्त्व। कधी कधी आपण हे विसरतो की जे लोक आपल्याला दुखवतात, ते स्वतः एखाद्या मोठ्या दुःखात अडकलेले असतात। त्यांचे ओरडणे, खोटे आरोप किंवा दुर्जन वागणूक ही त्यांच्या आंतरिक वेदनांची भाषा असते। पण आपण त्यांच्या या भावनिक संसर्गाला बळी पडू नये। जर आपण त्यांच्या शब्दांना मनावर घेतले, तर आपण त्यांच्या नकारात्मकतेचा भाग बनतो। त्याऐवजी हे समजून घ्या की त्यांचे वर्तन ही त्यांची स्वतःची निर्मिती आहे। आपण फक्त निरीक्षक आहोत। आपल्यावर सर्वशक्तिमान परमेश्वराची नजर आहे। या विश्वासाने आपण आपल्या कार्यात स्थिर राहू शकतो। आत्मविश्वास आणि आध्यात्मिक शक्तीचा विकास। ही प्रक्रिया सुरुवातीला कठीण वाटते, पण हळूहळू सवय होते। जसे आपण परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास ठेवतो, तसे आपल्याला आजारी पडण्याची गरज उरत नाही। कारण आपले मन बोलण्याची शैली बदलू लागते। आपण स्वतःला सत्य सांगू लागतो, मी शक्तिशाली आत्मा आहे। जर तुम्ही याच्याशी सहमत असाल, तर कमेंट बॉक्समध्ये परमेश्वराला सांगा, मी शक्तिशाली आत्मा आहे। ते लोक जे तुमच्याशी वाईट वागतात, ते स्वतः दुःखी आहेत। त्यांच्या वर्तनामागच्या मूळ कारणाला समजून आपण त्यांच्यापासून भावनिकदृष्ट्या दूर राहू शकतो। श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद आणि त्याचा प्रभाव। श्री स्वामी समर्थ यांच्या शिकवणींमध्ये एक अद्वितीय शक्ती आहे, जी जीवनाच्या प्रत्येक गोष्टीत समृद्धी आणि शांती घेऊन येते। स्वामींच्या आशीर्वादाची ऊर्जा फक्त तात्कालिक शांती किंवा सुख मिळवण्यासाठीच नाही, तर आयुष्यातील कोणत्याही संकटावर मात करण्यासाठीची शक्ती देखील आहे। स्वामींच्या शिकवणींचा मुख्य विषय म्हणजे निस्वार्थ सेवा, मानसिक शांतता आणि परमेश्वरावर अढळ विश्वास। स्वामींच्या शिकवणींचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणात परमेश्वराची शक्ती स्वीकारून त्यावर विश्वास ठेवणे। जीवनातील संकटांमध्ये तेव्हा आपल्या मनावर नियंत्रण ठेवून परमेश्वराची कृपा आणि आशीर्वाद आपल्या जीवनात आणण्यासाठी योग्य दिशा दाखवली जात आहे। स्वामींनी आपल्याला हे शिकवले की जर आपण मनाच्या शांततेवर भर दिला आणि आपला विश्वास परमेश्वरावर ठेवला, तर आपल्याला कोणतेही संकट मात करता येईल। जीवनातील संघर्ष आणि त्यावर मात। आपल्याला अनेक वेळा जीवनातील अडचणींशी सामना करावा लागतो। या संघर्षाच्या काळात आपल्याला कधी कधी वाटते की आपण एकटा पडलो आहोत आणि बाह्य परिस्थितीवर आपले नियंत्रण नाही।
पण स्वामींच्या शिकवणीप्रमाणे आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की प्रत्येक परिस्थिती आपल्या सुधारणा आणि विकासासाठी आहे. या संघर्षातूनच आपल्याला आपल्या आंतरिक शक्तीचा अनुभव होतो. स्वामींनी आपल्या जीवनात होणाऱ्या संकटांचा उपयोग आत्मिक शुद्धतेसाठी केला. प्रत्येक अडचणीने, प्रत्येक त्रासाने आपल्याला आपल्या अंतरात्म्याशी जुळवून घेतले पाहिजे. आपल्याला या संघर्षातूनच आपला खरा आत्मा उलगडता येतो. तेव्हा स्वामींच्या शिकवणींचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे संकटांचे स्वागत करणे आणि त्यांना एक चांगला अनुभव मानणे. मानसिक शांती आणि आत्मविश्वास. आपल्या आयुष्यातील अनावश्यक ताण, राग आणि दुःख यामुळे आपली मानसिक शांती हरवते. स्वामींच्या शिकवणींमध्ये एक महत्त्वाचा धडा आहे की आपल्याला आपल्या मनावर नियंत्रण ठेवले पाहिजे. राग, दुःख किंवा संकटांच्या वेळी आपल्याला हे समजून घ्यायला हवे की आपल्या मनाच्या अवस्था आहेत आणि त्या त्याचप्रमाणे आपल्यावर परिणाम करतात. स्वामींच्या शिकवणींनुसार जर आपल्याला शांतता आणि आत्मविश्वास मिळवायचा असेल तर आपल्याला आपल्या विचारांच्या स्वभावावर काम करावे लागेल. आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक घटनांवर आपली प्रतिक्रिया सकारात्मक ठेवणे स्वामींच्या शिकवणीप्रमाणेच आत्मविश्वास वाढवू शकते. या मानसिक शांतीच्या स्थितीमध्येच आपल्याला जीवनात योग्य दिशा मिळते आणि परमेश्वराची कृपा आपल्यावर येते. जुने दुःख आणि त्यावर मात. आपल्या जीवनात जुने दुःख, वाद किंवा चुकांची आठवण नेहमीच आपल्या मनात राहते. या जुन्या गोष्टींवर मन ठेवून आपण पुढे जाऊ शकत नाही. स्वामींच्या शिकवणीप्रमाणे आपल्याला या जुन्या गोष्टी सोडून पुढे जावे लागते. हे सोपे वाटत नसले तरी त्याच्यावर विश्वास ठेवून आपण त्या गोष्टी सोडू शकतो. स्वामींनी हे शिकवले की आपल्याला भूतकाळातील वाईट आठवणी किंवा चुकीच्या गोष्टी विसरून त्या गोष्टींना नवा दृष्टिकोन द्यायला हवा. यामुळे आपल्याला आयुष्याच्या पुढील टप्प्यावर शांततेने आणि समाधानाने जाऊ शकते. जीवनातील जुन्या वादांवर नियंत्रण ठेवण्यापेक्षा त्यांना पूर्णपणे सोडून देणे योग्य आहे. सकारात्मक ऊर्जा पाठवणे. स्वामींच्या शिकवणींमध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्या लोकांच्या वागणुकीवर आपली प्रतिक्रिया कशी असावी. कधी कधी आपल्याला दुसऱ्या व्यक्तीच्या वागणुकीवर तात्कालिक प्रतिसाद देण्याचा मोह होतो. परंतु स्वामींच्या मार्गदर्शनानुसार आपल्याला दुसऱ्या व्यक्तीच्या वागणुकीवर प्रतिक्रिया देण्याऐवजी सकारात्मक ऊर्जा त्यांना पाठवली पाहिजे. आपल्याला आपला अंतर्मन शांतीने आणि प्रेमाने भरून ठेवावा लागतो. जेव्हा आपल्याला बाह्य संकटांचा सामना करावा लागतो तेव्हा आपल्याला आपल्या मानसिक शक्तीवर आणि परमेश्वराच्या आशीर्वादावर विश्वास ठेवायला हवा. अशा वेळेस आपल्याला त्या व्यक्तीला आपल्या सकारात्मक विचारांसोबत परमेश्वराच्या कृपेची ऊर्जा पाठवायला हवी. हेच स्वामींच्या शिकवणींचे मुख्य उद्दिष्ट आहे. नवा आरंभ आणि आत्मविकास. आपल्या जीवनात अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की आपण एका जागी थांबलो आहोत आणि काहीही बदलत नाही. परंतु स्वामींच्या शिकवणीप्रमाणे प्रत्येक नवा दिवस आपल्या आत्मविकासासाठी एक संधी आहे. आपल्याला जुन्या विचारांपासून मुक्त होऊन एक नवा प्रारंभ स्वीकारावा लागतो. स्वामींच्या शिक्षेमध्ये एक चांगला संदेश आहे की जीवनात बदल घडवण्याची प्रक्रिया हा एक सतत चालणारा प्रवास आहे. परमेश्वराची कृपा आणि ऊर्जा. स्वामींच्या शिकवणीतील एक मुख्य गोष्ट म्हणजे परमेश्वराची कृपा आणि ऊर्जा. जेव्हा आपण आपले मन, शरीर आणि आत्मा परमेश्वराच्या चरणांमध्ये अर्पण करतो तेव्हा त्याची ऊर्जा आपल्याला मार्गदर्शन करते. स्वामींच्या शिकवणींनुसार परमेश्वराची ऊर्जा आपल्याला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देते. त्याचा विश्वास ठेवून आपण आपला मार्ग सोडू शकत नाही. या दरम्यान आपल्याला हे देखील लक्षात ठेवायला हवे की परमेश्वराची शक्ती आपल्या आत आहे. त्याच्या आशीर्वादाची ऊर्जा आपल्याला सर्व समस्यांवर मात करण्याची सामर्थ्य देऊ शकते. या सगळ्या विचारांवर आधारित आपल्याला स्वामींच्या शिकवणींचा अभ्यास आणि पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे जीवनातील प्रत्येक घटनेला सकारात्मकतेने स्वीकारून आपल्याला परमेश्वराच्या आशीर्वादाची ऊर्जा मिळवायला हवी. स्वामी समर्थ यांच्या विचारांचा सविस्तर विचार करताना त्यांनी जीवनातील विविध पैलूंवर दिलेल्या शिक्षणाचा प्रभाव केवळ आध्यात्मिकदृष्ट्या नाही
तर दैनंदिन जीवनातील प्रत्येक क्रियेत आपले कर्तव्य, शिस्त आणि मानसिक स्थिती कशी असावी हे समजून घेतले जाते. या विचारांचा प्रत्येक वाचन करणाऱ्याला त्याच्या जीवनाची दिशा निश्चित करण्यास मदत होईल. स्वामींच्या शिकवणीचा केंद्रबिंदू मनाचे शुद्धीकरण आणि त्याच्या विचारांची योग्य दिशा असतो. या लेखात आपण स्वामी समर्थ यांच्या विचारांच्या विविध अंगांची सविस्तर आणि विस्तृत समजून घेत जाऊ. मनाचे नियंत्रण एक महत्त्वपूर्ण सिद्धांत. स्वामी समर्थ यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक व्यक्तीला सांगितले की मनाचे नियंत्रण करा. त्यांचे म्हणणे होते की आपले विचार आणि भावना हेच आपले जीवन बनवतात. जर आपले विचार शुद्ध आणि सकारात्मक असतील तर आपले जीवनही त्याप्रमाणेच उन्नत होईल. यासाठी त्यांचे एक महत्त्वाचे सूत्र म्हणजे सकाळी उठताना आणि रात्री झोपताना आपले विचार शुद्ध करणे. याचा अर्थ असा की सकाळी आपल्या दिनाची सुरुवात सकारात्मक विचारांनी केली पाहिजे आणि रात्री झोपताना आपण त्या दिवसातील सर्व घटनांचा आढावा घ्यावा आणि त्यातले नकारात्मक विचार दूर करावे. स्वामींच्या या विचारातले एक मोठे तत्व म्हणजे प्रत्येक विचाराचे परिणाम आपल्यावर होतात. आपले विचार हे आपल्या मानसिक स्थितीवर, शारीरिक आरोग्यावर आणि दैनंदिन जीवनावर प्रत्यक्ष परिणाम करतात. म्हणूनच त्यांचे शिक्षण हे केवळ आंतरिक शुद्धतेसाठी नव्हे तर मानसिक शांततेसाठी देखील आवश्यक ठरते. स्वामींच्या शिकवणीप्रमाणे आपल्याला विचारांची वर्तुळं बदलावी लागतात, म्हणजेच आपले जुने नकारात्मक विचार आणि प्रतिसाद पुन्हा रेकॉर्ड करणे आणि ते सुधारित करणे हे खूप महत्त्वाचे आहे. सकाळी आणि रात्रीचे विचार. स्वामींच्या शिकवणीचे एक महत्त्वाचे अंग म्हणजे सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वीचे विचार. हे दोन्ही वेळ आपले मन रेकॉर्ड करण्याचा योग्य काळ असतात. सकाळी उठल्यावर आपले पहिले विचार हे देवाच्या स्मरणाचे असावेत. हे विचार आपले दिन सुरुवात करण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. जेव्हा आपले मन सकाळी उठल्यावर सकारात्मक विचारांनी भरलेले असते तेव्हा आपले संपूर्ण दिवस अधिक सकारात्मक आणि फलदायी होतो. रात्री झोपण्यापूर्वी आपले मन शांत करणे आवश्यक आहे. यासाठी आपल्याला आपल्या दिवसातील घटनांचा परिष्करण करणे आणि त्या घटनांवर योग्य प्रतिसाद देणे आवश्यक आहे. जर आपल्याला कधी राग, दुःख किंवा नकारात्मक भावना आल्या असतील तर त्यावर विचार करून त्या भावना दूर करा आणि त्यांना देवाच्या आठवणीने शुद्ध करा. रात्री झोपताना आपले मन शांत असणे आवश्यक आहे कारण आपले शरीर आणि मन शांततेत असताना आपल्याला उत्तम शांती मिळवता येते. नकारात्मक विचारांचा निवारण. आपले विचार हे आपल्या आंतरिक स्थितीचा प्रतिबिंब असतात. कधी कधी आपल्याला नकारात्मक विचार येतात जे आपल्याला मानसिक ताण देतात. यासाठी स्वामींचे मार्गदर्शन आपल्याला खूप उपयुक्त ठरते. स्वामी सांगतात की जर आपल्याला नकारात्मक विचार आले तर त्या विचारांचा निवारण करा. ते विचार सकारात्मक दृष्टिकोनातून पहा आणि त्यावर विचार करा. आपल्याला केवळ त्यांना नकारात्मक म्हणून पाहण्याची आवश्यकता नाही तर त्यांना एक शिकवणी म्हणून स्वीकारा. स्वामींच्या मार्गदर्शनानुसार आपल्याला आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर करण्यासाठी ध्यानाची पद्धत वापरावी लागते. ध्यानाच्या माध्यमातून आपले मन शुद्ध आणि शांत राहते. ध्यान करणे हे एक प्रकारचे मानसिक व्यायाम आहे ज्यामुळे आपले विचार नियंत्रणात राहतात आणि आपल्याला अधिक सकारात्मक दृष्टिकोन प्राप्त होतो. ध्यान हे आपल्याला आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. मनाची वाहतूक नियंत्रित करणे. स्वामींच्या शिकवणीतील एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे मनाची वाहतूक नियंत्रित करणे. स्वामी सांगतात की आपल्या मनाची वाहतूक कशी चालते हे लक्षात घेतल्यास आपण त्यात बदल घडवू शकतो. आपले मन एका वाहतुकीसारखे असते ज्यात विचारांची गाडी आपल्या मनात फिरत असते. जर आपल्याला मानसिक शांती हवी असेल तर आपल्याला आपल्या विचारांना नियंत्रित करणे आवश्यक आहे. स्वामींच्या शिकवणीप्रमाणे आपल्याला प्रत्येक मिनिटाला आपल्या विचारांची वाहतूक थांबवून त्या विचारांवर लक्ष केंद्रित करायला हवे. यासाठी आपल्याला एक प्रकारचे मानसिक ट्रॅफिक सिग्नल वापरायला हवे ज्यामुळे आपले विचार योग्य मार्गाने चालतील. स्वामींच्या दृष्टिकोनातून विचारांचा अभ्यास आणि त्यांना योग्य दिशा देणे ही एक प्रकारची मानसिक साधना आहे.
जर आपल्याला त्यात पारंगतता मिळवायची असेल तर त्यासाठी आपल्याला नियमित सरावाची आवश्यकता आहे. जसे आपल्याला आपल्या शारीरिक आरोग्यासाठी व्यायामाची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे मानसिक आरोग्यासाठी विचारांच्या वाहतुकीचे नियंत्रण करणे आवश्यक आहे. शरीर आणि मनातील संतुलन. स्वामींचे विचार शरीर आणि मनातील संतुलन साधण्याचे महत्त्व देखील दर्शवतात. स्वामी सांगतात की जर आपल्याला जीवनात यश प्राप्त करायचे असेल तर आपल्याला आपल्या शरीराच्या आणि मनाच्या स्थितीला संतुलित ठेवण्याची आवश्यकता आहे. शरीराच्या कार्यक्षमतेच्या प्रमाणात आपले मन देखील कार्यक्षम असावे लागते. हे साधण्यासाठी स्वामींच्या शिकवणीच्या आधारे ध्यान, योग आणि शुद्ध आहार यांचा समावेश करणे आवश्यक आहे. आपल्या मनाला शुद्ध ठेवण्यासाठी आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपल्याला योग्य आहार आणि दिनचर्येचा अवलंब करावा लागतो. स्वामींच्या शिक्षणाने आपल्याला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने एक नवा दृष्टिकोन दिला आहे. ध्यानाची महत्त्व. ध्यान हे एक अविस्मरणीय साधन आहे ज्यामुळे आपले मन शुद्ध राहते. स्वामींच्या शिकवणीप्रमाणे मनाचे नियंत्रण साधण्यासाठी ध्यान आवश्यक आहे. ध्यानाचे फायदे शरीर, मन आणि आत्म्याच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. ध्यान साधना केल्याने आपल्याला आंतरिक शांती मिळते, मानसिक ताण कमी होतो आणि विचारांची स्पष्टता प्राप्त होते. ध्यान ही एक अशी साधना आहे ज्यामुळे आपले जीवन अधिक सुलभ आणि आनंददायी बनते. समारोप. स्वामी समर्थ यांच्या शिकवणीच्या माध्यमातून आपल्याला जीवनाच्या प्रत्येक पैलूवर नियंत्रण मिळवता येते. त्यांचे विचार आपल्याला आंतरिक शांती, मानसिक समृद्धी आणि शुद्धतेचा मार्ग दाखवतात. जरी जीवनात अनेक अडचणी आणि संघर्ष असतात तरीही स्वामींच्या मार्गदर्शनाने आपल्याला त्या सर्व गोष्टींवर मात करण्याची क्षमता प्राप्त होईल. त्यांच्या शिकवणीने आपल्याला संपूर्ण जीवनाचा दृष्टिकोन बदलण्याची संधी मिळते, जे आपल्याला अधिक शांत, सकारात्मक आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी प्रेरित करतो. शरीर आणि मनाची स्वच्छता. आत्मविश्वास निर्माण करण्याचे महत्त्व. शरीराची स्वच्छता आणि त्यासोबतच मनाची स्वच्छता दोन्ही महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीला शरीराच्या आरोग्याची काळजी घेणे अनिवार्य आहे. तसेच शरीरातील प्रत्येक क्रिया आणि उत्सर्गाने मनावर प्रभाव पडतो. म्हणूनच शरीराची स्वच्छता केल्यास मनाची देखील स्वच्छता होणे आवश्यक आहे. दररोजच्या जीवनातील कामकाज, मानसिक ताण आणि भावनिक आव्हानांमुळे आपल्या मनाची स्थिती अस्वस्थ होऊ शकते. रात्री झोपण्यापूर्वी आपले शरीर आणि मन स्वच्छ ठेवणे ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक वेळा आपण शारीरिक ताण किंवा मानसिक गोंधळाच्या बाबतीत झोपत असतो आणि या गोंधळामुळे आपली झोप पूर्णपणे विश्रांतीत असू शकत नाही. म्हणूनच शरीर आणि मन स्वच्छ ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या क्रियांची आवश्यकता आहे. शरीराची स्वच्छता. शरीराच्या स्वच्छतेसाठी आपल्या आहारावर, जीवनशैलीवर आणि शारीरिक व्यायामावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आहारात ताजे आणि पौष्टिक पदार्थ घेणे, जंक फूडपासून दूर राहणे आणि नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. यामुळे आपले शरीर ताजेतवाने आणि सक्रिय राहते. याशिवाय नियमितपणे स्नान, हात धुणे आणि चेहऱ्याची देखभाल करणे ही शरीराच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाचे आहे. मनाची स्वच्छता. मनाची स्वच्छता जितकी महत्त्वाची आहे तितकीच त्याची साधना करणे सुद्धा आवश्यक आहे. मनाच्या स्वच्छतेसाठी ध्यान, योग आणि सकारात्मक विचारांनी भरलेले वाचन अत्यंत उपयुक्त असू शकतात. नियमित ध्यान आणि साधना केल्याने मानसिक ताण कमी होतो आणि आपले मन शांतीच्या स्थितीमध्ये प्रवेश करते. विचारांच्या स्वच्छतेसाठी मनावर नियंत्रण ठेवणे, त्या विचारांमध्ये संयम राखणे आणि नकारात्मकतेला थांबवणे आवश्यक आहे. देवाशी संवाद, आत्मविश्वास आणि आंतरिक शांती. आपल्याला अनेक वेळा जीवनात असंख्य आव्हानांचा सामना करावा लागतो. अशा वेळेस परमेश्वराशी संवाद साधल्याने एक अनमोल शांती मिळवता येते. आपल्या मनातील प्रत्येक शंका, ताण आणि अनिश्चितता देवाच्या चरणी ठेवण्याने मानसिक शांतता मिळवता येते. अनेक प्रगल्भ आणि तज्ञ माणसे देवाशी संवाद साधून त्यांचे जीवन समृद्ध करतात. देवाशी संवाद साधण्याचे महत्त्व.
देवाशी संवाद साधला म्हणजे केवळ प्रार्थना किंवा पूजा केलीच पाहिजे असे नाही. देवाशी संवाद म्हणजे त्याच्याशी एक निसंकोच नातं निर्माण करणे, त्याच्यावर विश्वास ठेवणे आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणात त्याच्याकडे आश्रय घेणे. त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्याला ज्या गोष्टी शिकता येतात त्या आपल्याला इतर कोणी शिकवू शकत नाही. देवाशी पत्र लिहिणे हे देखील एक उत्तम मार्ग आहे. जेव्हा आपल्याला आतून कुठेही सांगायचं असतं तेव्हा आपले विचार आणि भावना त्या पत्रात व्यक्त करा. हे पत्र लिखताना आपले मन अत्यंत खुलं होऊन आपल्याला ताज्या ऊर्जा प्राप्त होते. आत्मविश्वास आणि आंतरिक शक्ती. आत्मविश्वास ही एक अशी भावना आहे जी देवाच्या शक्तीवर आधारित असते. जेव्हा आपण देवाशी संवाद साधतो तेव्हा आपल्या मन आणि बुद्धीला शुद्ध करणे सोपे जाते. आपली आंतरिक शक्ती वाढते आणि आत्मविश्वास निर्माण होतो. या प्रक्रियेत आपल्या विचारांचा आणि कृतीचा नवा दृष्टिकोन तयार होतो. आत्मविश्वास आणि संकल्प जीवनाचे दिशा ठरविणे. आत्मविश्वास एक अशी शक्ती आहे जी आपल्याला जीवनात ठोस निर्णय घेण्यास मदत करते. आपल्याला आपली दिशा आणि ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे. संकल्प ही एक शक्तिशाली प्रक्रिया आहे जिच्या आधारे आपले जीवन अधिक स्पष्ट होऊ शकते. संकल्पाच्या शक्तीचा उपयोग. संकल्प केल्यावर तो निर्णय आपले जीवन बदलण्यास कारणीभूत होतो. प्रत्येक दिवसाच्या प्रारंभात जर आपण ठरवले की आपले आजचे कार्य प्रभावी असावे तर आपल्याला त्या दिशेने आपली कृती सुरू करणे आवश्यक आहे. संकल्प या शक्तीने आपल्याला नव्या दिशेने वाटचाल करण्यास प्रेरित करते. आत्मविश्वास आणि संकल्पाचे परिणाम. जेव्हा आपल्याला आपला संकल्प आणि आत्मविश्वास दोन्ही स्पष्ट असतात तेव्हा आपण जीवनातील प्रत्येक आव्हानाचा सामना करू शकतो. आपल्याला स्वतःच्या क्षमता आणि शक्तीचा विश्वास असतो ज्यामुळे आपल्याला विविध परिस्थितींमध्ये निर्णायक ठरता येते. उपसंहार. आत्मविश्वास आणि मनाची स्वच्छता यावर चर्चा करताना आपण हे पाहिले की शरीराच्या स्वच्छतेसह मनाच्या स्वच्छतेला महत्त्व देणे अत्यंत आवश्यक आहे. देवाशी संवाद साधून आपले मन अधिक शांत, स्थिर आणि समृद्ध बनवता येते. जीवनातील संकल्प, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार यांचा वापर करून आपले जीवन अधिक यशस्वी बनवता येते. योग्य विचारांचे महत्त्व. आत्मविकासाची प्रेरणा. श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीतून एक महत्त्वपूर्ण गोष्ट समजते ती म्हणजे योग्य विचारांचे महत्त्व. आपल्या जीवनात योग्य विचारांची भूमिका फार मोठी आहे. स्वामींच्या शब्दांप्रमाणे आपले जीवन आपल्याला दिलेल्या विचारांवर अवलंबून असते. स्वामीजींनी सांगितले की आपल्याला दररोज योग्य विचार करण्याचा अभ्यास करावा लागतो. योग्य विचारांद्वारे आपल्याला आत्मशुद्धता आणि मानसिक शांती प्राप्त होऊ शकते. जेव्हा आपण योग्य विचार करतो तेव्हा आपले मन शुद्ध आणि स्थिर होऊन जीवनातील प्रत्येक समस्येशी योग्य प्रकारे सामना करू शकते. त्याचप्रमाणे जर आपले विचार भ्रमित आणि नकारात्मक असतील तर आपल्याला जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जीवनातील प्रत्येक गोष्ट योग्य दृष्टिकोनातून पाहणे हीच खरे विचार करण्याची कला आहे. स्वामीजींच्या शिकवणींमध्ये योग्य विचार हे आपल्या जीवनातील प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहेत. जेव्हा आपण आपले विचार स्वच्छ आणि सत्याशी संबंधित ठेवतो तेव्हा आपल्याला स्वत्वाची खरी ओळख मिळते. ज्याप्रमाणे पालक आपल्या मुलांना भाषा शिकवतात तसेच परमेश्वर आपल्याला योग्य विचार शिकवतो. स्वामीजींनी हे सांगितले की आपल्याला जीवनात योग्य निर्णय घेण्यासाठी मन आणि विचारांचे शुद्धीकरण आवश्यक आहे. इतरांचे महिमा आणि स्तुती मागू नका. स्वामीजींनी आपल्याला आणखी एक महत्त्वाची शिकवण दिली ती म्हणजे इतरांच्या महिमा किंवा स्तुती मागू नका. जीवनात प्रत्येक व्यक्तीला आपले कर्तृत्व प्रमाणित करण्याची आणि मान्यता मिळवण्याची इच्छा असते. पण स्वामीजी सांगतात की इतरांकडून स्तुती मिळवण्याची इच्छा आपल्याला मानसिकदृष्ट्या कमजोर करते. आपण जेव्हा आपले काम इतरांच्या मान्यतेसाठी करतो तेव्हा आपल्या कर्तृत्वाची खरी ओळख हरवते. स्वामीजींच्या दृष्टिकोनातून आपले कर्तृत्व आणि कार्य हे आपल्यासाठीच महत्त्वाचे असले पाहिजे आणि त्यावर कोणाचाही आधार ठेवता त्याची पूर्णता साधले पाहिजे.
आपण जर इतरांच्या स्तुतीची आणि महिम्याची अपेक्षा ठेवली तर आपल्याला जीवनातील खरा समाधान मिळणार नाही. आपल्या कामासाठी इतरांचे स्तुती, सन्मान आणि गौरव शोधण्यापेक्षा त्याचे वास्तविक मूल्य स्वतःच्या आत्मसमर्पणात शोधावे लागते. आत्मविश्वास आणि आत्मसन्मान हेच खरे जीवनाचे गंतव्य आहे. त्यासाठी आपल्याला मानसिक स्थिरता आणि धैर्याची आवश्यकता असते. स्वामीजींनी सांगितले की आपल्याला इतरांच्या मान्यतेची आवश्यकता नाही. जेव्हा आपण आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतो आणि त्यासाठी इतरांकडून स्तुतीची अपेक्षा न ठेवता काम करतो, तेव्हा आपल्याला जीवनातील खरी आनंद आणि शांती मिळते. आत्मविश्वास आणि त्याचे महत्त्व. आत्मविश्वास जीवनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. स्वामीजींनी नेहमी सांगितले की आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकावे लागते. आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्याला स्वतःला ओळखणे आणि आपले कर्तृत्व आणि सामर्थ्य समजून घेतले पाहिजे. ज्या व्यक्तीला स्वतःवर विश्वास आहे तो कोणत्याही परिस्थितीत मानसिकदृष्ट्या मजबूत राहतो आणि जीवनातील अडचणींना तोंड देण्यास सक्षम होतो. आत्मविश्वासाचे महत्त्व असते कारण तो आपल्याला अडचणींना सहजतेने पार करण्यासाठी सक्षम बनवतो. स्वामीजींनी सांगितले की जो आत्मा भगवंताच्या शक्तीने परिपूर्ण आहे तो कधीही जीवनात कोणत्याही गोष्टीच्या मागे धावत नाही. त्याच्या जीवनात कोणत्याही गोष्टीच्या मिळवण्याची किंवा अपमानाची चिंता नाही. त्याचा आत्मविश्वास त्याच्या अंतर्मनाच्या सामर्थ्यावर आधारित असतो आणि तेच त्याचे खरे सामर्थ्य असते. स्वामीजींच्या शिकवणींमध्ये आत्मविश्वास आणि आत्मसमर्पण याचे एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. जेव्हा आपल्याला स्वतःवर विश्वास असतो तेव्हा आपल्याला कोणत्याही गोष्टीवर तडजोड करण्याची आवश्यकता नाही. स्वामीजींनी सांगितले की स्वतःचे मूल्य ओळखा आणि आत्मसन्मान राखा. जेव्हा आपण स्वतःला आदर देतो तेव्हा आपल्याला इतरांचे आदर मिळते. आपला आत्मविश्वास आपल्याला जीवनातील सर्वात मोठ्या अडचणींना तोंड देण्यासाठी समर्थ बनवतो. लोकांच्या अपेक्षा आणि त्यावर मात करणे. स्वामीजींनी एक अत्यंत महत्त्वाची शिकवण दिली ती म्हणजे लोकांच्या अपेक्षांवर मात करणे. आपल्या कामाचे मूल्य इतरांच्या अपेक्षांवर आधारित ठरवू नये. जीवनात आपल्या सर्व कर्तृत्वाचे प्रमाण आपणच असले पाहिजे आणि इतरांच्या विचारांवर त्याचा निर्णय घेणे चुकीचे ठरू शकते. स्वामीजींनी नेहमी सांगितले की आपण जसे आहोत तसेच चांगले आहोत. इतरांच्या अपेक्षांवर आपले जीवन आधारित ठरवू नये. आपल्याला आपले मूल्य आणि कार्य त्या मूल्यांवर आधारित ठरवले पाहिजे ज्याची आपल्याला अंतःकरणाने खात्री आहे. लोकांचे विचार आणि अपेक्षांवर आपले जीवन आधारित ठेवणे हे एक प्रकारचे मानसिक गुलामगिरी आहे. स्वामीजींनी आपल्याला हे शिकवले की आपल्याला इतरांची स्तुती, सन्मान किंवा गौरव याची आवश्यकता नाही. आपल्याला फक्त एकच गोष्ट आवश्यक आहे, ती म्हणजे परमेश्वराची कृपा आणि त्याचे मार्गदर्शन. आत्मसाक्षात्काराची प्रक्रिया. आत्मसाक्षात्कार ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे व्यक्ती आपल्या अस्तित्वाची पूर्ण जाणीव प्राप्त करतो. आपण ज्या प्रकारे जगाला पाहतो, त्याचे मूल्य, त्याचे उद्दिष्ट आणि त्याच्या कृत्यांचा अर्थ त्याच्या जीवनात आणि समाजात कसा आहे हे पूर्णपणे समजून घेतले जाते. यामुळे एक व्यक्ती आपल्या अस्तित्वाशी जोडले जाते आणि तात्कालिक जीवनाच्या बाह्य गोष्टींवरील ताण किंवा द्वंद्व त्याच्यासाठी महत्त्वाचे राहत नाही. आत्मसाक्षात्काराच्या उगमाचे प्रारंभ. हे समजून घेतल्याने आपल्याला माहित पडते की एकाच वेळेस आपण बाह्य जगावर लक्ष देण्याऐवजी आपल्या अंतरात्म्याचं निरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. बाह्य सुखाचा शोध सुरू करण्याऐवजी आपल्या आत्म्याचा शोध घेणे ही अधिक महत्त्वाची प्रक्रिया आहे. साधे, दयाळू आणि शांत जीवन जगणाऱ्याला निसर्ग आणि जीवनाशी गहिरे संबंध येतो. समाधानाची महत्त्वता. समाधान हे मनुष्याच्या जीवनात एक महत्त्वाचा घटक आहे, परंतु प्रत्येक व्यक्ती ते बाह्य गोष्टींमध्ये शोधतो ज्यामुळे त्याचे जीवन आस्थावर आणि तात्कालिक प्रलोभनांवर आधारले जाते. शांतता आणि समाधानी जीवनाच्या गडबडीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक दृष्टिकोनातून समाधान प्राप्त करणे आवश्यक आहे. समाधानाच्या कागदी सीमारेषा. जेव्हा आपण इतरांच्या अपेक्षांच्या मागे धावतो तेव्हा आपल्याला खरा समाधान मिळू शकत नाही.
आपल्या जीवनात वास्तविक समाधान मिळवण्याचे पहिलं पाऊल म्हणजे इतरांच्या प्रतिक्रियांना त्याच्याच स्वरूपात तोंड देणं. आपल्याला कधीही मान्यता आणि ऐश्वर्य प्राप्त करावं लागतं अशी मानसिकता थांबवली पाहिजे. त्याऐवजी जीवनातील योग्यतेला समजून घेतल्यावर आपल्याला आपले स्थिर आणि आत्मसाक्षात्कार करणारे जीवन मिळवता येतं. समाधानाचा मनोवृत्तीशी संबंध. समाधान एक अशी भावना आहे जी व्यक्तीला आंतरिक शांती, सुख आणि स्वीकृती मिळवण्याचे दृश्य खुले करते. तात्कालिक सामग्रीच्या किंवा इतरांच्या मूल्यांकनाच्या शरण जाण्याऐवजी मानसिकदृष्ट्या समर्पण आणि आत्मविश्वास ठेवणं हेच खरे समाधान आहे. जेव्हा मनुष्य या शांततेच्या दिशेने चालत राहतो तेव्हा त्याच्या जीवनाला स्थिरता आणि समाधान मिळते. स्वतःला स्वीकारणे. स्वतःला स्वीकारणे म्हणजे आपल्या किमतींचा आणि मर्यादांचा स्वीकार करणे. हे स्वीकारून एक व्यक्ती अधिक आत्मविश्वासी होतो आणि स्वीकृततेला प्राप्त करतो. हा बदल ख्या आत्मसाक्षात्काराच्या दिशेने असतो. हे स्वीकारणे म्हणजे आपल्या कमतरतांचा किंवा अपयशाचा कोणत्याही प्रकारे परित्याग करता त्याच्याशी समर्पित होणे. आत्मसाक्षात्काराच्या आणि आत्मविश्वासाच्या प्रारंभाची शर्त. आत्मविश्वासाच्या गोष्टीत स्वीकार आणि बळकटी येते, ज्यामुळे त्या व्यक्तीला जीवनातील सर्व अडचणींचा तोंड देण्यासाठी तयार होतो. मान्यता आणि ग्वारीव यावर आधारित जीवन राहण्याऐवजी आपले जीवन आपल्या कर्तव्यातून प्रगल्भ बनवणे अधिक महत्त्वाचे आहे. त्याला जीवनाच्या प्रत्येक स्तरावर जडलेला असावा. स्वीकृती आणि आत्मसाक्षात्काराची समज. स्वीकृती म्हणजे जे आहे ते असायला आवडतं. आपण कोणी आहेत हे ओळखून त्यांना आदर देणे. आपल्या अस्तित्वाची स्वतःची किंमती जाणून घेतल्यावरच मानसिक, शारीरिक आणि आत्मिक समाधान प्राप्त होते. हे स्वीकृत जीवन आनंदाच्या आणि संतोषाच्या पातळीवर उतरवते. स्वतःचा विकास आणि मार्गदर्शन. आपल्या आयुष्यात कोणतेही बंधन असू शकतात, पण आपल्याला त्या बंधनातून मुक्त होण्यासाठी प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळवावे लागते. मार्गदर्शन हे कोणत्याही गोष्टीसाठी आवश्यक असते आणि ते विविध स्रोतांमधून मिळू शकते. एक व्यक्ती त्याच्या जीवनातील मार्गदर्शकाच्या रूपात इतरांच्या शिकवणीच्या नुसार प्रगती करू शकतो. मार्गदर्शनातून आत्मविश्वास निर्माण होतो. स्वतःला जागरूक करणं हे आवश्यक आहे की प्रत्येक परिस्थितीत मनुष्याचे आत्मविश्वास कसा वाढवता येईल. तो जगाच्या प्रतिक्रियांचे आणि त्याच्या इतरांसोबतच्या संबंधांचे भान ठेवतो. इतरांच्या इच्छांच्या अनुरूप त्याच्या आयुष्याची व्याख्या कधीही करू नये. स्वतःला गायक म्हणून ठरवणे. त्याला पाहता तेव्हा आत्मसाक्षात्काराची दिशा एकच राहते आणि तो एकाच मार्गावर पुढे जातो. तो त्याच्या अंतरात्म्याशी संबंधित होतो आणि त्याच्या प्रत्येक कृत्यात त्याचा परिपूर्ण विकास होतो. आपल्या कार्याचा महत्त्व. आपल्या कार्यातील स्तुती किंवा बक्षिसाची अपेक्षा ठेवणे हा फसवा दृष्टिकोन असू शकतो. कार्याची खरी मूल्य आपली कार्यक्षमता, समर्पण आणि ते कोणाच्या भल्यासाठी कसे आहे यावर आधारित असतात. त्यामुळे सर्वस्वी आत्मनिवेदन हे आपल्या कृत्यांमधून दिसून येते जे स्वतःवर परिणाम करतात. स्वतःच्या कार्याचे मोल. मुलीने ज्या कार्यावर श्रम केले त्यात महत्त्व असावं. याच्या माध्यमातून इतर व्यक्तींच्या विचारांना आणि दृष्टिकोनांना महत्त्व न देता आपण जे कार्य करतो तेच सर्वोत्तम असावे आणि त्यावर विश्वास ठेवा. कृत्य आणि कार्याचा परिपूर्णता. वस्तुस्थिती आणि इतरांच्या आस्थांच्या मागे धावण्याऐवजी आपला कार्य संपूर्णपणे स्वच्छ आणि विश्वासार्ह असावा. कार्यात निस्वार्थ आणि संपूर्णता असावी, तेव्हाच तो आपल्याला आत्मसाक्षात्काराच्या गतीकडे नेत असेल. समाप्ती. आपल्याला समजून घेतल्यावर आपल्यातल्या ह्या शक्तीचा शोध लागतो. त्यातून आपल्या जीवनात एक नवीन दृष्टिकोन येतो आणि आपली जीवनशक्ती समृद्ध होऊन त्यात नवीन समृद्धी येते. श्री स्वामी समर्थ आणि जीवनातील अडचणींचा सामना करण्याचा मार्ग. श्री स्वामी समर्थ हे एक महान संत होते ज्यांनी जीवनातील प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याचा एक उच्चतम मार्ग दाखवला. त्यांचे वचन, विचार आणि शिकवणी आजही आपल्याला जीवनातील संघर्षांमध्ये सामोरे जाण्याचा शक्तिशाली मार्गदर्शन देतात. आजच्या आपल्या जीवनातही तणाव, चिंता, अडचणी आणि संकटांचा सामना करावा लागतोच.
यावर कसे मात करावी आणि शांतता कशी राखावी हे सांगणारी श्री स्वामी समर्थ यांची शिकवणी अनमोल आहे। या लेखात आपण श्री स्वामी समर्थ यांच्या विचारांवर आधारित जीवनातील अडचणी आणि त्यांना कशा प्रकारे धैर्य आणि विश्वासाने सामोरे जावे याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत। जीवनातील संकटे आणि संघर्ष। सर्वांनाच जीवनात एक ना एक वेळेला संकटांचा सामना करावा लागतो। हे संकट विविध प्रकारचे असू शकतात। आर्थिक तंगाई, नातेसंबंधातील अडचणी, शारीरिक किंवा मानसिक व्याधी, भावनिक संकटे अशा वेळी आपल्याला गहिऱ्या तणावाचे आणि चिंता अनुभवता येतात। अशा परिस्थितीत आपण अनेकदा घाबरून जातो आणि निराश होतो। आपली मानसिकता नष्ट होऊ लागते आणि आपल्याला हे कळत नाही की यावर कसे मात करावी। याच वेळी श्री स्वामी समर्थ आपल्याला शांती आणि मार्गदर्शन देतात। ते सांगतात की आपली परिस्थिती आपली निवड असते। आपले जीवन आणि आपले मन हे आपल्याच हातात आहे। दुसरे कोणतेही बाह्य घटक आपल्या मानसिकतेवर प्रभाव टाकू शकत नाही जर आपला विश्वास दृढ असेल। स्वामी समर्थ आणि मनाची स्थिती। श्री स्वामी समर्थ सांगतात की आपल्या आयुष्यात जे काही होईल त्यासाठी आपल्याला अपार धैर्य आणि शांतता राखायला हवी। त्या शांतीच्या स्थितीतच आपल्याला योग्य निर्णय घेता येतात। एखादी गोष्ट खूप कठीण असताना मन शांत ठेवून त्यावर विचार करणे हे खूप महत्त्वाचे आहे। स्वामी समर्थ यांच्या शिकवणीचा मुख्य आधार हा आहे की आपल्याला आपल्या मनाची स्थिती स्थिर ठेवायला हवी। जीवनातील संकट आपल्याला बाहेरून कशा येत आहेत हे महत्त्वाचे नाही, परंतु त्यावर आपल्या प्रतिक्रियांचे महत्त्व असते। ज्यावेळी दुसरे लोक आपल्याला दुखावतात तेव्हा आपल्याला त्यांचे दुःख स्वीकारायला पाहिजे, हेच खरे तत्व आहे। दुसऱ्यांचा वाईट वर्तन किंवा बोलणे आपल्याला इतर कोणत्याही समस्येची निर्मिती करू शकते, पण जर आपण त्यात अडकता आपल्या मनात शांती राखली तरच त्यावर मात करता येईल। स्वामी समर्थ यांचे दुसरे महत्त्वाचे तत्व म्हणजे इतरांच्या वर्तनावर न जाता आपले वर्तन दृढ आणि शांत ठेवणे। जेव्हा आपण आपले मन शांत ठेवतो तेव्हा आपल्याला दुसऱ्यांच्या वर्तनाने त्रास होणार नाही। त्यांचा त्रास हा त्यांच्या आतल्या वेदनेचा परिणाम असतो, आपल्यावर त्यांचा कोणताही परिणाम होणार नाही। इतरांच्या वर्तनाचा अर्थ। आपण जेव्हा इतरांच्या वर्तनावर विचार करतो तेव्हा आपल्याला लक्षात येते की जे लोक आपल्याला दुखावतात ते केवळ आपल्याला त्रास देत नाही, तर ते स्वतः दुखी आहेत। ते स्वतः त्यांच्या जीवनातील अशा गोष्टींच्या परिणामस्वरूप असे वागत असतात ज्यामुळे त्यांना मानसिक वेदना होतात। त्यांचे वर्तन हे त्यांच्या आतल्या वेदनेचे, दुःखाचे आणि संघर्षाचे द्योतक असते। स्वामी समर्थ यांच्या शिकवणीचा हा महत्त्वाचा भाग आहे। ते सांगतात की इतरांच्या वाईट वर्तनाचा अर्थ असा घ्या की ते आपल्याला दुखवत नाहीत, तर ते स्वतः दुखी आहेत। त्या व्यक्तींच्या वर्तनाचा बाऊन करता आपल्याला त्यांना सहानुभूती दाखवून त्यांच्या दुःखापासून मुक्त होण्याचा मार्ग दाखवावा लागतो। जेव्हा आपल्याला कुणीतरी वाईट वागत असतो तेव्हा ते त्यांच्या आतल्या वेदनेला व्यक्त करत असतात, म्हणूनच त्यांचे वर्तन आपल्याला त्रास देण्याचे कारण नाही। त्यांनी ज्या दुःखाचा अनुभव घेतला आहे त्याला आपण त्यांच्या परिप्रेक्ष्यातून पाहायला हवे। यामुळे आपल्याला त्यांच्याकडे दया आणि सहानुभूती दर्शवायला शिकता येईल। देवावर विश्वास ठेवणे आणि शांतता राखणे। स्वामी समर्थ यांच्या शिकवणीनुसार आपला विश्वास आणि आत्मविश्वास हा आपल्या जीवनाचा सर्वात शक्तिशाली साधन आहे। जेव्हा आपला देवावर विश्वास असतो तेव्हा आपली मानसिकता आपोआप शांत होऊ लागते। देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेतल्यावर आपल्याला प्रत्येक गोष्ट सुगम आणि सोपी वाटू लागते। आपण कोणत्याही संकटाचा सामना करत असताना जेव्हा आपला विश्वास आणि आत्मविश्वास तगडा असतो तेव्हा आपल्याला कधीही शरणागतीची भावना येत नाही, परंतु यासाठी आपल्याला मानसिक दृढता आणि आत्मविश्वास वाढवायला लागतो। श्री स्वामी समर्थ यांचे हे विचार आणि शिकवण आपल्याला आपले जीवन अधिक शांत आणि सकारात्मक बनवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत। स्वामी समर्थाचे तत्वज्ञान आणि आपल्या जीवनातील परिवर्तन। आपल्याला खूप वेळा असे अनुभव येतात की आपल्याला अशा संकटांचा सामना करावा लागतो की
ते असहायतेचे आणि निराशेचे वळण घेतात. परंतु श्री स्वामी समर्थ यांच्या शिकवणीनुसार आपल्याला हे लक्षात ठेवायला हवे की आपला विश्वास आणि समर्पण यामुळे आपण कुठेही असू, देवाच्या कृपेने आपण त्या संकटांचा सामना करू शकतो. जेव्हा आपण आपला मार्ग आत्मविश्वासाने आणि समर्पणाने निवडतो, तेव्हा जीवनातील प्रत्येक अडचण आपल्याला शिकवते आणि आपला आत्मविश्वास अधिक दृढ करते. श्री स्वामी समर्थ यांचे हे तत्वज्ञान जीवनाच्या प्रत्येक पैलूवर लागू पडते. निष्कर्ष: आयुष्यातील संकटांवर मात करण्यासाठी श्री स्वामी समर्थ यांच्या शिकवणीचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपले मन स्थिर ठेवणे, देवावर विश्वास ठेवणे आणि दुसऱ्यांच्या दुःखावर सहानुभूती दर्शवणे हेच जीवनाचे खरे मार्गदर्शन आहे. त्यांच्या या शिकवण्या आपल्या जीवनातील प्रत्येक कडवट वळणावर आपल्याला शांतता देऊन एक नवीन दिशा दाखवतात. श्री स्वामी समर्थ यांच्या शिकवणीला आपल्यावर विश्वास ठेवून, आपल्या जीवनाला दिशा देऊन कोणत्याही संकटावर मात केली जाऊ शकते.